कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ आणि गोकुळचे 1108 संस्था सभासद न्यायालयीन कचाट्यात सापडत आहेत। या संदर्भात कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये सुनावणी सुद्धा होणार आहे। सुनावणीनंतर गोकुळ निवडणुकीचे भवितव्य हे निश्चित होईल। ठराव मागण्यासंदर्भातल्या प्रक्रियेला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यापर्यंतचा हा कार्यक्रम 120 दिवसांचा असेल। त्यामुळे सुनावणी पुन्हा लांबणीवर पडल्यास गोकुळची निवडणूक सुद्धा लांबणीवर पडू शकते। आता शेवटची सभा आहे होय। 17 तारखेला कोर्टात निकाल आहे। 17 तारखेला कळेल निवडणुका कधी लागतात, आता होणार का पावसाळ्यानंतर होणार, सरकारच्या हातात आहे। कारण की शेवटी आता सरकार म्हणेल तसं घडते ना। मग आता पावसाळ्याच्या आधी लागणार का नंतर लागणार। मी म्हणलं तारीख जरा 17 झाली बरं झालं म्हणलं, पोरग्याचं लगीन 24 ला, त्यानंतर पुढे झालं तर बरं होईल। त्यामुळे निवडणुका आता लागणार आहेत, परंतु शेवटी आम्ही जे काय केले ते तुमच्या पुढे मांडणं हे आमचं कर्तव्य आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।